नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। या अगोदर आपण आपल्या चॅनलला 2013 ते 2025 पर्यंत जे TETचे पेपर झाले, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या पेपरमधील मानसशास्त्राचे ओल्ड पेपर जे आहेत ते आपण बनवलेले आहेत। तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा आपलं जे ॲप आहे ओयासिस करियर पॉईंटचं, या ॲपमध्ये तुम्हाला 2025 पासून ते 2013 पर्यंतचे सर्व विषयाचे पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जिथे तुम्ही ते पेपर सोडवू शकता, व्ह्यूज करू शकता आणि लिंकवर जाऊन त्याचे व्हिडिओसुद्धा बघू शकता। तर अधिक वेळ न घेता 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील आपण मानसशास्त्राचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? आत्मनिष्ठ घटकामध्ये आता मॅकडुगल म्हटलं की त्याचे ज्या 14 प्रवृत्ती आहेत बघा, दोनही पेपरला आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि दरवर्षी आपल्याला त्यावर प्रश्न ते विचारतात। ते असं म्हणतात की आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता, कुतूहल आणि संघ। तर कुतूहल या प्रवृत्तीचा समावेश होतो। एकदा तुम्ही हे ज्या 14 प्रवृत्ती आहेत मॅकडुगलच्या, हे एकदा लिहूनच घ्या आणि त्यानं जे 3 गटात वर्गीकरण केलं, म्हणजे 14 प्रवृत्तीचं पहिल्या 7 आत्मनिष्ठ सहज प्रवृत्ती आहेत। म्हणजे आपलं जे उत्तर आहे की कुतूहल, तर ते इथे येईल बघा। तर इथे कुतूहल म्हणजेच काय आहे? जाणून घेण्याची इच्छा, किंवा त्याला बरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय इंग्रजी शब्द बघा, क्युरिओसिटी। ठीक आहे। तर हे येतं आत्मनिष्ठ या घटकामध्ये। बाकीचे जे पर्याय आहेत, आपण जर बाकीचे पर्याय बघितले तर आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता आणि संघ या ज्या सहज प्रवृत्ती आहेत, या समाजनिष्ठ सहज प्रवृत्ती आहेत। या 8व्या क्रमांकाची, 9व्या क्रमांकाची आणि 10व्या क्रमांकाच्या या समाजनिष्ठ प्रवृत्ती आहेत। तुम्ही ह्या सिरियलनं म्हणजे पहिल्या 7 आत्मनिष्ठ प्रवृत्ती दिलेल्या आहेत, त्या हवं तर नोट डाऊन करून घ्या। नंतर 5 सांगितल्यात त्यानं समाजनिष्ठ सहज प्रवृत्ती, आणि 2 सांगितल्यात त्यानं कामनिष्ठ सहज प्रवृत्ती। किमान इंग्लिश आणि मराठी शब्द जरी लिहून घेतला तरी पण आपल्याला ओळखू येईल, कारण दरवेळेस हाच प्रश्न विचारतात की आत्मनिष्ठ कोणती आहे, समाजनिष्ठ कोणती आहे किंवा नाही, अशा अर्थाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे, शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय। शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर ती व्याख्या केली होती वुडवर्थ यांनी। कारण बाकीचे पर्याय जर आपण पाहिले तर मेंडेल आपल्याला माहिती आहे, तो अनुवंशाच्या संदर्भानं त्यानं संशोधन केलेलं आहे, ज्याला अनुवंशशास्त्राचे जनक पण म्हटलं जातं, वाटाणा वनस्पती वगैरे। मर्फी जो आहे हा व्यक्तिमत्व व सामाजिक मानसशास्त्रामध्ये त्याचं योगदान आहे। गिलफर्ड आपल्याला माहिती आहे की बुद्धिमत्तेच्या संदर्भानं त्याची बहुआयामी उपपत्ती त्यानं मांडलेली आहे गिलफर्डनं। इथे ही व्याख्या वुडवर्थनं मांडलेली आहे। त्यानंतर विस्मरणाची अनेक कारणे आहेत। मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात। अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो, तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो, यालाच डॅश डॅश असे म्हणतात। आता बघा, ते काय म्हणाले की अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्यरचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो,
तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वोपगामी निरोधन. आता याचा नेमका अर्थ काय आहे? आपल्या मनावर पूर्वीच ठासलेले अनुभव नंतर येणाऱ्या अनुभवाला विरोध करतात, हे पूर्वोपगामी निरोधन आहे. जसं मराठीचं जे नॉलेज आहे ते इंग्रजी शिकताना आडसर ठरतं, तर त्याला आपण म्हणतो पूर्वोपगामी निरोधन. म्हणून प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भानं आपलं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पण बाकीच्या कन्सेप्ट जसं आता प्रतिगामी निरोधन म्हणजे काय? तर जेव्हा नवीन शिकलेली माहिती जुन्या माहितीला आठवण्यास अडथळा निर्माण करते. म्हणजे आपण नवीन माहिती शिकली आणि जुनं विसरून गेलो तर त्याला म्हणायचं प्रतिगामी निरोधन. दमन कशाला म्हणतो आपण? एखादी दुःखद किंवा त्रासदायक आठवण जाणीवपूर्वक विसरणे किंवा त्या सुप्त मनात ढकलून देणे, त्याला आपण म्हणतो दमन. अनुपयोग, तर अनुपयोग म्हणजे एखाद्या माहितीचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे ती विस्मरणातून निघून जाते. म्हणजे आपण एखादी माहिती वापरलीच नाही तर ती आपल्या विस्मरणातून निघून जाते, त्याला म्हणू आपण अनुपयोग. उदाहरणार्थ नंतर आता आपण समजा उदाहरणार्थ एखादा तुम्ही टीचिंग क्षेत्रात राहिलेच नाही आणि पूर्वी तुमच्या 30पर्यंत पाडेपाठ होते आणि त्याचा कधीच वापर नाही केला तर मग ते या गटामध्ये येईल. ठीक आहे. इथे मात्र प्रश्नाच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्र यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. आता ह्या सर्वांना पाठ येतं. आपण जर पर्याय क्रमांक 1ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहेत? बघा, नियमांचा अर्थ पण सांगतो, स्पष्टीकरण पण देतो सूत्राचं, नवीन संकल्पना पण स्पष्ट करतो, म्हणजेच विद्यार्थ्याला आकलन झालेलं आहे. लक्षामध्ये विद्यार्थ्याला आकलन झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण पाठाच्या पायऱ्यावेळी टाचनमयीमध्ये लिहितो ना हे सगळं ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिरुची, मग स्पष्ट आलं तर ते झालं आकलन. कारण ज्ञानामध्ये काय येतं? फक्त विद्यार्थी काय व्याख्या सांगायला, विद्यार्थी सूत्र सांगायला, जशीच्या तशी माहिती तो आठवायला लागला किंवा ओळखायला लागला तर ते झालं ज्ञान. उपयोजन म्हणजे काय? तर उपयोजन म्हणजे शिकलेल्या ज्ञानाचा नवीन किंवा प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये वापर करून ती समस्या सोडवतो, त्याला म्हणायचं उपयोजन. अभिरुची म्हणजे आवड, एखाद्या विषयाची मनापासून आवड असणे किंवा त्या विषयाशी संबंधित उपक्रमात सहभागी होणे, तर त्याला म्हणतो आपण अभिरुची. ठीक आहे. इथं काय आहे? स्पष्ट करून सांगायला म्हणजे आकलन आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्याच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही कसोटी तयार केलेली असते. तर तिला आपण म्हणतो प्रमाणक कसोटी. तुम्ही कट मेथडनं जरी गेले असते, बघा, निकष संदर्भीय कसोटी म्हणजे काय? म्हणजे विद्यार्थ्याने एखाद्या विषयातील निश्चित केलेली कौशल्य किंवा उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य केले आहेत याची तुलना तपासण्यासाठी ही कसोटी वापरतात. ठीक आहे. ते कौशल्य किती प्रमाणात विद्यार्थ्यामध्ये उतरलं. नैदानिक कसोटी म्हणजे काय? तर नैदानिक कसोटी म्हणजे विद्यार्थ्याला अभ्यासात नेमक्या कुठे अडचणी येतात किंवा त्याच्या नेमक्या कमतरता काय आहेत ही शोधण्यासाठी वापरली जाते. आणि प्रावीण्य कसोटी एखाद्या विषयात किंवा कौशल्यात विद्यार्थ्याचं किती उच्च दर्जाचं कौशल्य मिळवलं त्यानं, त्यासाठी प्रावीण्य कसोटी वापरली जाते. इथं प्रश्नाच्या अनुषंगानं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवितो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर ती उपपत्ती आहे
ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. आता ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती हा एक विविध उपपत्त्यांचा गट आहे. जसं कूट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमनची क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, आसुबेलची उपपत्ती, ब्रुनरची, कोपकाची, या सर्व उपपत्त्याला आपण काय म्हणतो? ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. तर बाकीचे जे पर्याय जसं साधक अभिसंधान यामध्ये काय आहे? स्किनरनं मांडलेले आहे आणि यामध्ये बक्षीस किंवा शिक्षेचा वापर करून वर्तन बदलू शकतो हे त्यांना सांगितलं आहे स्किनरनं. प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये काय आहे? ब्लूम यांना मांडली. प्रत्येक विद्यार्थ्याला विषय पूर्णपणे समजल्याशिवाय पुढे न जाण्याचा सल्ला प्रभुत्व संपादन उपपत्ती आपल्याला देते. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती बांदुरानं मांडली होती. यामध्ये व्यक्ती इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्याचे अनुकरण करून शिकत असते, असं थोडक्यामध्ये त्याचा सारांश आहे. ठीक आहे. इथे मात्र पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं काम उत्कृष्ट आहे की सामान्य हे ठरवण्यासाठी वापरलं जाणारं एक मूल्यमापनाचं साधन म्हणजे रुब्रिक असं समजून घेऊ आपण. तर त्या संदर्भानं असत्य बाब कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. एक एक विधानं वाचूयात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हींचे मूल्यमापन होते. तर पहिलं विधान साहजिकच बरोबर आहे. दुसरं, रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो. दुसरं विधान पण बरोबर आहे. म्हणजे गुण उत्कृष्ट आहे की सुधारण्याची गरज आहे हे समजतं ना आपल्याला, ते किती गुण पडले यावरून आपल्याला अर्थ लावता येतो. बरोबर आहे. तिसरं बघा, रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. आता हे निगेटिव्ह आहे बघा, हे निगेटिव्ह आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आपल्याला असत्य विचारलं आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 3. कारण रुब्रिक्स हे लवचिक असतात आणि ते शैक्षणिक गरजेनुसार बदलले जाऊ शकतात. ते कायमस्वरूपी स्थिर आहे असं म्हणता येणार नाही, ते लवचिक असतात. म्हणून तिसरं निगेटिव्ह आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3च काय आहे? असत्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3च उत्तर आहे आपलं. कारण रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयीची मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे. तर हे बरोबर आहे. म्हणजे फक्त रॉंग कोणतं होतं? पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 3च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? एक तर आपल्याला डायरेक्ट माहीत पाहिजे की हे थॉर्नडाईकच्या संख्यात्मक उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे, किंवा आपल्याला जनरली बाकीच्या गोष्टी माहीत पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे की थॉर्नडाईकचं असं मत होतं की बुद्धिमत्ता ही विशिष्ट मज्जातंतूच्या जोडणीवर अवलंबून असते. जेवढं हे संकेत किंवा जोडण्या जास्त तेवढी बुद्धिमत्ता जास्त, असे त्याचा थोडक्यात सारांश आहे. किंवा बाकीच्या ज्या उपपत्ती आहेत त्यांची माहिती पाहिजे आपल्याला. जसं स्पियरमनची द्विघटक उपपत्ती, तो म्हणतो की जी फॅक्टर आणि एस फॅक्टर असतात, 2 घटक असतात. ठीक आहे. थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती, त्यानं 7 प्राथमिक मानसिक क्षमता सांगितल्या तर बुद्धिमत्तेच्या. गिलफर्डची बहुआयामी उपपत्ती, त्यानं 120 घटकाची उपपत्ती मांडलेली आहे. तर लगेच आपल्याला प्रश्नाच्या अनुषंगाने कळायला पाहिजे की पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. त्यानंतर शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? तर ते आहे गॅलेक्टोसेमिया. पर्याय क्रमांक 1.
साधारणपणे असाच प्रश्न तुम्हाला पर्याय पेपर क्रमांक 1ला पण विचारलेला आहे जवळपास. ठीक आहे. तर गॅलेक्टोसेमिया हे असं मतिमंदत्व आहे जे चयापचय क्रियेतील दोषामुळं किंवा रक्तातील साखरेचं पचन नीट होत नाही, म्हणजे चयापचय क्रियेमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतात त्यावेळेस, ज्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो आणि तो डायरेक्ट मेंदूच्या वाढीवर परिणाम करतो. ठीक आहे. तर ते मतिमंदत्व आहे गॅलेक्टोसेमिया, म्हणजे पर्याय क्रमांक 1. कारण बाकीचे का नाहीत? मंगोलिझमचा डायरेक्ट संबंध, मंगोलिझम म्हणजे कोण? डाऊन सिंड्रोम, डायरेक्ट गुणसूत्रामुळं येणारं हे मतिमंद आहे. गुणसूत्रात दोष आला, डाऊन सिंड्रोम होईल. मायक्रोसिफिली हे यामध्ये मेंदूची वाढ अपुरी राहिल्यानं मुलाचं डोकं आकारानं खूप लहान असतं. आणि हायड्रोसिफलस मेंदूमध्ये पाणी साठल्यामुळे डोक्याचा आकार मोठा होतो, ज्यामुळे मतिमंदत्व येतं. इथं आपल्याला डायरेक्ट हार्मोनचा संदर्भ गॅलेक्टोसिमियासोबत आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी होतो? तर त्या आहेत स्मृतीपाट्या. कर्णबधीर मुलांना दृक स्वरूपामध्ये माहिती देण्यासाठी आणि ओठाच्या हालचाली किंवा शब्दाच्या सरावासाठी स्मृतीपाट्या उपयुक्त ठरतात. कारण बाकीचे पर्याय जसं रबर मॅट हे शारीरिक अपंग किंवा मज्जासंस्थेचे दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असतं. अबॅकस साधारण विद्यार्थी किंवा त्याला आपण अंध विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असतं. टेलर फ्रेम हे सुद्धा अंध विद्यार्थ्यांसाठी गणितातील आकडेमोड करण्यासाठी उपयुक्त असतं. इथे कर्णबधीर म्हणल्यावर स्मृतीपाट्या हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर ती आहे उद्गमन विचार प्रक्रिया. उद्गमन विचार प्रक्रिया अर्थात त्याच्यामागं प्रतिमान आहे उद्गमन विचार प्रक्रिया अध्यापन. तुम्ही जर इथं आलात तर आपल्याला लगेच लक्षात येतं की उद्गमन विचार प्रक्रियेस चालना मिळते. म्हणजे कोणती प्रक्रिया? त्यांनी काय आपल्याला तेच विचारलं की उद्गमन विचार प्रतिमान काय आहे किंवा उद्गमन विचार प्रतिमानाचा उपयोग काय होतो? तर उद्गमन विचार प्रक्रियेला चालना मिळते. प्रश्न फक्त काय केलं त्यांनी? उलट केलं. विचारायचं होतं त्यांना उद्गमन विचार प्रतिमानच. प्रश्न काय विचारला बघा, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे, संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रियेतील विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर उद्गमन विचार प्रक्रिया अध्यापन किंवा प्रतिमान असं आपण म्हणू शकतो. बघा इथं तुम्हाला 4ही दिलेले आहेत बघा. उद्गमन विचार प्रतिमान पण आले जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, त्यानंतर अग्रत संघटक प्रतिमान, त्यानंतर संबोध साध्यता प्रतिमान आले आणि इतरही प्रतिमान आलेत हे. तर ते सुद्धा तुम्ही लिहा. ते प्रतिमान कुणाचं आहे आणि मेन बेसिक प्रतिमानामध्ये काय सांगितले हे सुद्धा आपण थोडंसं लक्षात घेणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? आता प्राथमिकतेचा नियम आणि नवीनतेचा नियम हे इझी येतं. फक्त आपलं कन्फ्युजन सादृश्यतेचा नियम की सान्निध्याचा नियम यामध्ये झालं असतं. पण ते काय म्हणतात बघा की एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध म्हणजे इथं सिमिलॅरिटीचा संदर्भ येतो. सिमिलॅरिटी आली म्हणजेच हा सादृश्यतेचा नियम आहे. सादृश्यतेचा नियम आहे. कारण बघा आपण कसं समजा आपण एखाद्या व्यक्तीला पाहून आपल्याला मित्राची आठवण येते तर त्याच्या सिमिलॅरिटीमुळे होतं हे. आणि सान्निध्याचा नियम काय आहे? सान्निध्याचा नियम हा
स्थळ आणि काळाच्या संदर्भाने. सानिध्यचा नियम काय म्हणतो की जेव्हा दोन गोष्टी एकाच वेळी किंवा एका पाठोपाठ अनुभवलेल्या जातात तेव्हा एकाच्या आठवणीनं दुसऱ्याची आठवण येते. आता थोडंसं जवळ असल्यासारखे वाटते दोन्ही नियम, पण तसं नाही. उदाहरणार्थ काय, घंटा वाजली की आपल्याला माहिती आहे आता शाळा सुटणार आहे, लगेच आपल्याला घरची आठवण येते, मी काय काय करणार आहे. किंवा विजा चमकल्या की आपल्याला माहिती आहे आता गडगडाट होणार आहे, पाऊस येणार आहे. तर हा झाला सानिध्यच्या नियमाचे उदाहरण. आणि सादृश्याचे म्हणजे काय, दोन्हीमध्ये सारखेपणा आहे. ठीक आहे. प्राथमिकतेचा नियम तर वेगळाच आहे. कारण प्राथमिकतेचा नियम म्हणजे काय, नुकत्याच घडलेल्या घटना किंवा नुकतीच शिकलेली माहिती जुन्या माहितीपेक्षा लवकर आठवते आपल्याला. आणि नवीनतेचा नियम म्हणजे ते उलट होईल. नवीनतेचा नियम म्हणजे काय की नुकत्याच घडलेल्या घटना किंवा शिकलेली माहिती जुन्या माहितीपेक्षा लवकर आठवते. इथे नवीनतेचा शब्दच घ्या ना, आपण फक्त इकडचं इकडं आहे म्हणू. प्राथमिकतेचा नियम म्हणजे जी गोष्ट सर्वात आधी शिकलो, जी गोष्ट सर्वात आधी अनुभवलो, ती इतर गोष्टीच्या तुलनेत लक्षात राहणे म्हणजे प्राथमिकतेचा नियम. आणि नवीनतेचा नियम म्हणजे काय, नुकतीच घडलेली घटना किंवा शिकलेली माहिती जुन्या माहितीपेक्षा लवकर आठवणे, तर तो आहे नवीनतेचा नियम. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतामधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. सॉल्वी आणि मेयर यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भानं ज्या 5 सक्षमता आहेत त्यावर आधारित प्रश्न आहे. आणि ते असं म्हणतात की सामाजिक कौशल्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होणार नाही. बघा, संघर्ष व्यवस्थापन त्याच्यामध्ये समावेश होईल, राजकीय भानाचा होणार नाही, नेतृत्वाचा होईल आणि संप्रेषणाचा होईल. कुणाचा होणार नाही, तर राजकीय भान हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा तुम्ही इथं जर तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमता दिलेल्या आहेत बघा सॉल्वी आणि मेयरच्या, तर याच्यामध्ये बघा संघर्ष व्यवस्थापन आहे, नेतृत्व आहे आणि सहकार्य संघभावना पण आहे. आपल्याला काय काय म्हणले, ते संघर्ष व्यवस्थापनाचा समावेश होईल सामाजिक कौशल्यामध्ये, नेतृत्वाचा समावेश होईल आणि संप्रेषण म्हणले ना, तर संप्रेषणाचा अर्थ इथं घ्या संवाद कौशल्याचा होईल. इथं राजकीय भान येतं का, कुठं राजकीय भान येत नाही, म्हणून सामाजिक कौशल्यामध्ये राजकीय भानाचा समावेश होणार नाही. त्यामुळं हे सॉल्वी आणि मेयरच्या ज्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमता आहेत त्या बी तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या लिहून घेऊ शकता, कारण यावर आधारितही आपल्याला प्रत्येक वेळी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे. बघा, परीक्षेत नापास झाला पण क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. ठीक आहे, एकात नाही तर दुसऱ्यामध्ये, तर त्याला काय म्हणू आपण, प्रतिपुरण म्हणू. प्रतिपुरण. कारण प्रक्षेपण, तादात्म्य आणि नकारात्मकता म्हणजे काय, त्याचे आपण काय केले, एक इमेज बनवून घेतली. बघा इथं प्रतिपुरण म्हणजे काय, एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, तर ते आहे प्रतिपुरण. इथं त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये वेगळं उदाहरण दिलं, आपण तिथं वेगळं दिलेलं आहे. आता प्रक्षेपण, तादात्मीकरण आणि नकारात्मकता म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं पण इथं दिलेली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि तेवढं ते लिहून घ्या, म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते उपयुक्त राहील. कारण दरवेळी संरक्षण यंत्रणेवर तुम्हाला प्रश्न ते विचारतात. त्यानंतर रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्यांचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो. संकेत अध्ययनानंतर कोणता येतो, तर संकेत अध्ययनानंतर येतो उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा, 1 नंबरला आहे संकेत अध्ययन, 2 नंबरला आहे उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, 3 नंबरला आहे शृंखला अध्ययन, 4 नंबर
शब्द सहचार्य अध्ययन. 5 नंबर गणित भेदाभेदन अध्ययन, गुणित भेदाभेदन अध्ययन. 6 संकल्पना अध्ययन. 7 नियम अध्ययन. 8 समस्या निराकरण अध्ययन. असे त्यानं 8 अध्ययनाचे स्तर सांगितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? सामान्यीकरण उपपत्ती, समान घटक उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती, बॅगलेची उपपत्ती. आता आपण पाहिलं तर काय म्हणाले ते अभ्यास करताना विश्लेषण करणं, तत्व शोधून काढणं, म्हणजेच काय केलं त्या कन्सेप्टचं सामान्यीकरण उपपत्ती आहे. आता हे बघा दरवेळेस आपल्याला अध्ययन उपपत्तीच्या संदर्भानं विचारतात. आता या 4ही उपपत्त्या ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला माहीतच पाहिजेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती, मनाच्या शक्तीद्वारे अध्ययन संक्रमण होते, ही प्राचीन काळापासून वापरतात. समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकचे, मूळ अध्ययनाची परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानतेमुळे अध्ययन सुकर होतं. सामान्यीकरण उपपत्ती जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जडची, परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्त्व समजून घेतले तर अध्ययन संक्रमण होते. बघा प्रश्नामध्ये आपल्या तसं आलेलं आहे की विश्लेषण करणे, तत्त्व शोधणे, उपयोजन करणे. ठीक आहे. म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण बाकीच्या ज्या आहेत समान घटक उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती, ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती, द्विभागीय संक्रमण म्हणजे काय, हे सगळं तुम्ही नोटबुकमध्ये एक शॉर्ट लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. कारण दरवर्षी यावर त्यांनी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून ही घडतात असे मत कुणी मांडले आहे? तर असं मत मांडले व्हायगोटस्की यानं. आता याचा आपल्याला संदर्भ लगेच कळायला पाहिजे की व्हायगोटस्की जो आहे ना यानं त्याच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीमध्ये भाषेला खूप महत्त्व दिले. बघा भाषेला त्यानं साधारणपणे त्याच्या सिद्धांतामध्ये 3 गोष्टी मांडल्या. एक म्हणजे भाषा, दुसरं म्हणजे सामाजिक आंतरक्रिया आणि तिसरं म्हणजे संस्कृती. आलं लक्षामध्ये? बघा सामाजिक आंतरक्रिया. परंतु बघा भाषेला तो खूप महत्त्व देतो. मग लगेच आपल्याला आठवायला पाहिजे की हा कोण आहे? व्हायगोटस्की. कारण पियाजे जो आहे ना, पियाजेनं पण आपल्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये विविध मतं मांडली, परंतु त्याचा जो फोकस होता हा त्या विद्यार्थ्याच्या परिपक्वतेवर अवलंबून होतं. परिपक्वतेवर त्याचा फोकस. आसुबेल जो आहे यानं अध्यापनाच्या संदर्भानं प्रगत संघटक प्रतिमान मांडलं. आणि ब्रुनर जो आहे यानं बोधात्मक अवस्थेचे 3 टप्पे सांगितले. कृतीप्रधान अवस्था, प्रतिमा प्रधान, प्रतीक प्रधान. ठीक आहे. इथं मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भाषा म्हटलं कीच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे. आणि सामाजिक आंतरक्रिया की ह्या व्हायगोटस्की आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये येते? बघा काय करायचे? पृथक्करण करून लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करणे. पृथक्करण करून लहान लहान पायऱ्या म्हणजे त्याचे टप्पे केले, म्हणजेच काय ते क्रमन्वित अध्यापन येते. क्रमन्वित अध्यापन म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. कारण यामध्ये माहितीचं लहान लहान चौकटीत विभागणी केली जाते ना, ज्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतो. कारण सामूहिकमध्ये काय असतं, यामध्ये एकाच वेळी संपूर्ण वर्गाला किंवा मोठ्या गटाला शिकवलं जातं.
समवाय म्हणजे काय असतं, दोन किंवा अधिक विषयांचा एकमेकाशी संबंध जोडून शिकवला जातो. उदाहरणार्थ इतिहास, भूगोल. चर्चेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या गटामध्ये विचारांची देवाणघेवाण करून समजून सांगितलं जातं. इथं तसं काही नाही. इथं सामूहिकचा संदर्भ येत नाही, समवायचा येत नाही, चर्चेचा येत नाही. इथं येतो क्रमन्वित अध्यापनाच्या संदर्भानं. त्यानंतर शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संतवचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर साहजिकच तो असेल नीतिपाठ. नीती शिकवतो ना आपण याच्यातून. चित्र, उद्बोधक, सुभाषित, संतवचने यामधून काय तो नीतिपाठच असणार आहे. कारण भावग्रहण म्हणजे काय? भावग्रहण म्हणजे कविता किंवा सौंदर्य, भावभावना यावर आधारित पाठ. कौशल्यपाठ म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा मानसिक कौशल्याचा विकास केला जातो. यामध्ये चित्रकलेचा पाठ हा झाला कौशल्यपाठ. प्रयोग करणे हे कौशल्य झाले. माहितीपर पाठ म्हणजे केवळ एखाद्या घटनेची किंवा ठिकाणाची वस्तुनिष्ठ माहिती दिल्या जाते, तर तो झाला माहितीपर पाठ. इथं वरील विश्लेषण हा नीतिपाठ आहे असं समजते आपल्याला. त्यानंतर प्रश्न आहे, खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधानं दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? ठीक आहे. शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भामध्ये अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात असत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. शिक्षकाचा व्यासंग, अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व, अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान, नवनवीन विचार, प्रवाहाची तंत्राची ओळख या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो. तर होतो. ठीक आहे. यामुळे सकारात्मकच परिणाम होतो. म्हणून पहिलं तर बरोबर आहे. याच्यामध्ये सत्यता आहे. म्हणजे हे उत्तर नाही आपलं, कारण आपल्याला असत्य निवडायचं आहे. विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिवृत्ती व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात. बरोबर आहे ना. शिक्षक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एखाद्या विषयाबद्दल अभिरुची निर्माण करतात, तर हे जनरल आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे, सत्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. असं नाही म्हणू शकत आपण, असं म्हणू शकत नाही. वास्तवतः विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह अत्यंत महत्त्वाचा असतो. तो गौण असणे हे इंटरॅक्शनसाठी हानिकारक होईल ना विद्यार्थ्या आणि शिक्षकामध्ये. म्हणून शिक्षकाचा उत्साह तेवढाच महत्त्वाचा आहे टीचिंगमध्ये. म्हणून हेच निगेटिव्ह वाटू लागलं. पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. कारण अध्यापनात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे का? हो. कारण त्याचं तोच तर केंद्रवर्ती स्थान आहे अध्यापन प्रक्रियेमध्ये जनरली. ठीक आहे. म्हणून इथं 3लाच आपण हे सर्वात निगेटिव्ह कोणतं आहे बघा ना तुम्ही. हेच निगेटिव्ह आहे, हेच असत्य आहे. म्हणून याचीच निवड करा. पर्याय क्रमांक 3. अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेली हार्वर्डच्या पाठपद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असेही संबोधले जाते. ज्याला आपण इंडक्टिव्ह मेथड म्हणतो, तिलाच आपण उद्गामी म्हणतो ना. आपल्याला क्लिक काय व्हायला पाहिजे होतं? आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे होतं की उदाहरणाकडून सिद्धांताकडे. लगेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे उद्गामी. कारण अवगामी काय आहे? ज्याला आपण डिडक्टिव्ह म्हणतो. आधी नियम किंवा आधी सिद्धांत आणि मग त्याची उदाहरणे. इथं उदाहरण आणि मग सिद्धांताकडे गेलो म्हणजे उद्गामी. अवगामी अगोदर नियम, अगोदर सिद्धांत आणि मग बघा ह्या दोन्हीमध्येच कन्फ्युजन होईल. कारण हे वेगळे. अनुगामी म्हणजे काय? एखाद्या ठराविक क्रमानं, परंपरेनं विचार करायची पद्धत. आणि पुरोगामी म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह म्हणजे आधुनिक किंवा सुधारणावादी विचारणेवर आधारित असते प्रोग्रेसिव्ह. त्याला आपण पुरोगामी असं म्हणतो. इथं मात्र उद्गामी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब्लूम
यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश होय. ब्लूमनं जी उद्दिष्ट मांडली, ब्लूमनं उद्दिष्टाचे ते आपल्याला 3 क्षेत्र माहीत आहेत ना, ते माहीत पाहिजे. ब्लूमचं जे वर्गीकरण आहे उद्दिष्टांचं ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ब्लूमच्या वर्गीकरणानुसार क्रियात्मक उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी कोणती, तर ती आहे अनुकरण. एकदा काय करू आपण, एकदा आपण बघा ब्लूमचं उद्दिष्टाचं वर्गीकरण काय आहे. त्यांनी 3 स्तर सांगितले. एक म्हणजे बोधात्मक किंवा त्याला ज्ञानात्मक म्हणू. त्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संश्लेषण आणि मूल्यांकन हे 6 येतात स्तर. त्याच्यानंतर त्याचं दुसरं क्षेत्र आहे भावात्मक क्षेत्र, ज्यामध्ये अवधान, अभिरुची, मूल्य स्वीकार, मूल्य संघटन आणि मूल्य समूह येतो. आणि त्याच्यानंतर तिसरं क्षेत्र आहे क्रियात्मक, ज्यावर आपला प्रश्न आहे. आलं लक्षामध्ये. तर क्रियात्मक क्षेत्रातलं पहिलं जे आहे, क्रियात्मक क्षेत्राच्या संदर्भानं जे पहिली पायरी आहे तर ती आहे अनुकरण, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये अनुकरण, क्रियाकौशल, अचूकता, समन्वय आणि नैपुण्य. तुम्ही हवं तर एकदा इथे व्हिडिओ पॉज करा, बोधात्मक क्षेत्रातील 6 स्तर लिहून घ्या. नंतर एकदा इथे व्हिडिओ पॉज करा, भावात्मक क्षेत्रातले 5 स्तर लिहून घ्या. नंतर एकदा इथे व्हिडिओ पॉज करा आणि क्रियात्मक क्षेत्रातले 5 स्तर लिहून घ्या. ठीक आहे. इथं तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी त्याचं कौशल्य काय हे बी दिलं आहे आणि उदाहरण काय हे बी दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःख अनुभव आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात. अशा कल्पनांना आपण अनुकरणात्मक कल्पना असं म्हणतो. कारण बघा, व्यावहारिक कल्पना म्हणजे काय, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी केलेली कल्पना. उदाहरणार्थ घर बांधण्याचं नियोजन व्यावहारिक कल्पना आहे. सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे काय, आनंदासाठी किंवा कलेची निर्मिती करण्यासाठी केलेली कल्पना म्हणजे कविता किंवा चित्र तयार करणे. आणि नियमबद्ध म्हणजे विज्ञानातील सिद्धांत किंवा गणितातील अमूर्त संकल्पना समजून घेताना केलेली कल्पना. तर ही नियमबद्ध कल्पना होईल. इथं आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. त्यानंतर एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देतो, एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही, म्हणजे एकाच वेळी कितीकडे लक्ष जातं तर त्याला ते अवधान कक्षा म्हणतात. त्यांनीच आपल्याला सांगितलं अवधान कक्षा म्हणजे काय. ठीक आहे. तर खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही, ओळखा. बघा इथे फक्त तुम्हाला अलर्ट होऊन पर्याय वाचण्याची गरज होती. बघा काय म्हणतो तो, सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही. बरोबर आहे ना, व्यक्ती परत बदलती, वेगवेगळी असते. व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते. आलं तेच विधान आपलं, पहिल्याला अनुसंगूनच दुसरं पण बरोबरच आहे ते पण. अध्ययनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते. अध्यापनाच्या वेळी यस आलं का लक्षामध्ये, विद्यार्थ्याची अवधान कक्षा कोणती आहे त्याचनुसार आपण त्याला अध्ययन अनुभूती देऊ ना. ठीक आहे. म्हणून तिसरं पण बरोबर आहे. चौथं, छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते तर वयाबरोबर ती कमी होते. हे रॉंग आहे ना, हेच रॉंग आहे. सुसंगत नसणारं पण हेच आहे, मग चौथंच हेच सुसंगत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. कारण वास्तव काय आहे की लहान मुलांची अवधान कक्षा कमी असते आणि जसे जसे वय वाढतं तशी अवधान कक्षा वाढते. हे बेसिक माहीत पाहिजे आपल्याला. प्रश्न आहे, जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून
येते. आता बघा, तुम्ही हा प्रश्न देखील तुम्ही फक्त काळजीपूर्वक वाचा. ते काय म्हणतात बघा, जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. तर हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये घडून येते? बघा, आता शास्त्रशुद्ध असण्याची गरज नाही म्हणजे प्रायोगिक पद्धती कटली. कारण प्रायोगिक पद्धती म्हणजे नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोग करून आणि चलांचे निरीक्षण करून जे सर्वात शास्त्रशुद्ध असतात. म्हणजे पर्याय 3 कटला, पर्याय 2 पण कटन. कारण की सांख्यिकीय पद्धती म्हणजे काय केलं जातं, माहिती गोळा करून तिचं गणिताच्या आधारे विश्लेषण केलं जातं सरासरी मध्यमान वापरून. म्हणजे ही पण काय आहे, शास्त्रशुद्धच आहे. म्हणजे हा पण पर्याय कटला. वैकसिक पद्धती तर ही व्यक्तीच्या वाढीच्या आणि विकासाच्या टप्प्याचे अभ्यास करणारी आहे. म्हणजे बालपण ते वृद्धत्व, म्हणजे एखादी व्यक्ती बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत जाते, त्या विकासाच्या टप्प्याचा अभ्यास करणारी पद्धती म्हणजे वैकसिक पद्धती आहे. म्हणजे हा पर्याय पण कटला. म्हणजे उत्तर कोणतं आहे मग? पर्याय क्रमांक 1, पर्यंक पद्धती, ज्याला आपण आर्मचेअर मेथड म्हणतो. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, कोणत्याही शास्त्रीय प्रयोगाशिवाय केवळ स्वतःच्या अनुभवावर विचार करून निष्कर्ष काढले जातात. लक्षामध्ये, म्हणून तिला पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. कारण बाकीचे काय आहेत, शास्त्रशुद्ध आहेत. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही क्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष या तारका समूहाचे निरीक्षण केले जाते. ठीक आहे. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की उदाहरण दिले त्यांनी ना. बघा, अवबोधाची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही क्रिया घडत असताना संवेदनांचे काही गट काही तत्वानुसार पडतात. उदाहरण कोणतं दिलं आहे बघा, अवकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, आपल्याला ते 7 तारे दिसतात ना असे सप्तर्षी, तर ते एक विशिष्ट डायग्राममध्ये आपल्याला दिसतात. तर ते कशामुळे होतं? असं क्लोजरमुळं. समावेश, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. म्हणजे अपूर्ण आकृतीमध्ये रिकाम्या जागा भरून ती पूर्ण पाहण्याची प्रवृत्ती नक्षत्रांच्या ठिपक्यांना जोडून आपण एक विशिष्ट आकृती तयार करतो, जी सप्तर्षीची आकृती आहे. तर ते क्लोजरमुळं होतं. किंवा तुम्ही रेल्वेमध्ये पाहता ना, असे अंक दिलेले असतात त्यांनी. उदाहरणार्थ, त्यांना जर यस लिहायचं तर ते असे डॉट 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 अशा रेषामध्ये असतं, पण आपण ओळखू शकतो की ते यस आहे. तर ते समावेशाचं उदाहरण आहे. आता याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये काय आहे तर बघा, आता समीपता म्हणजे काय, ज्याला आपण प्रॉक्सिमिटी म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी एकमेकाच्या जवळ असतात त्याचा एक गट म्हणून अवबोध होतो आपल्याला. तर जसं की रेल्वेतून आपल्याला पाहिलं की जवळजवळ असणारे सारख्या उंचीचे झाडं, त्याचा एक गट होतो. तर ते समीपतेचं उदाहरण आहे. सादृश्यतेचं उदाहरण कोणतं आहे? ज्याला आपण सिमिलॅरिटी म्हणतो. एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टीचा एक गट म्हणून अवबोधात होतो. म्हणजे समजा गोंगाट यायला, आपल्याला आवाज यायला गोंगाट, तर त्याच्यामध्ये आपण गट तयार करतो ना की हा माणसांचा आवाज आहे आणि हा वाहनांचा आवाज आहे. तर ते सिमिलॅरिटीवरून आपण ठरवतो. अखंडत्व, ठीक आहे. तर अखंडत्व म्हणजे कॉन्टिन्युटी. तर याला काय म्हणू आपण? विखुरलेल्या भागामध्ये एक अखंड रेषा किंवा प्रवाह पाहण्याची प्रवृत्ती. तर म्हणजे काही गायी एकत्र बांधलेल्या असतील तर अखंडत्वामुळे आपल्याला त्यांचा एक गट जाणवतो. तर हे अखंडत्वाचं उदाहरण आहे. इथे मात्र हे समावेशाचं उदाहरण आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवरसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर ती ग्रंथी आहे वृक्कस्थ ग्रंथी. वृक्कस्थ ग्रंथी, पर्याय क्रमांक 3. कारण लैंगिक ग्रंथीचा संदर्भ हा पुनरुत्पादन आणि लैंगिक लक्षणांच्या विकासासाठी जबाबदार असते. मस्तिष्क ग्रंथी जी आहे ही इतर ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. कंठस्थ ग्रंथी जी आहे ही चयापचय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते. त्यानंतर समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पाडून
व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट माहीतच पाहिजे होतं की नेमके आपल्याला व्यावहारिक समस्या आणि बौद्धिक समस्याचे म्हणजे याबद्दलची माहिती कुणी दिली आहे. तर याबद्दलची माहिती दिली रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी. कारण स्किनर तर साधक अभिसंधान उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर लेओ वायगोटस्की यानं बोधात्मक विकासाचा सिद्धांत मांडला. त्यानंतर सिग्मंड फ्राइड मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. ठीक आहे. म्हणून ही जी माहिती ही रॉबर्ट स्टर्नबर्गनं दिलेली आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवित नाही? शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवित नाही म्हटलं. या अवस्थेत मूल परावलंबी असते. बघा ना तुम्ही, साधारणपणे 2 वर्षापर्यंतचा काळ आहे तर परावलंबी असतं आईवडिलावर, अन्न स्वच्छता या बाबतीत, म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. या अवस्थेत मूल पराओटीचे स्वार्थी आणि स्वकेंद्रीय असते, हे पण बरोबर आहे. मूल स्वतःच्या गरजांना प्राधान्य देतं, वस्तू दुसऱ्याला देत नाही ते. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही, हे रॉंग आहे ना, असं म्हणता येत नाही. आता हे विधान चुकीचं कसं आहे? कारण शैशवावस्थेमध्ये सुद्धा रडणं, हसणं, वस्तू पकडणं यासारख्या सहज प्रवृत्ती घडूनच येतात ना. म्हणून असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो. आता वास्तवता इथं काय समजून घ्यायचं आहे, ते मुलगा खेळतो तर मूल जरी लहान असलं तरी अवस्थेच्या शेवटी मूल खेळामधून सामाजिक वर्तन घडूनच आणतं. म्हणून हे सुद्धा शक्य आहे. परंतु 4पेक्षाही प्रॉब्लेमॅटिक काय आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून 3 हे करेक्ट उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण 30ही प्रश्नांचं माहिती घेतलेली आहे. तुम्ही ॲपमध्ये जाऊन आपल्या ओएसिस करिअर पॉईंटचं ॲपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला 2013 पासून ते 2025 पर्यंत जे झालेले पेपर आहेत, 2025 पर्यंत झालेले पेपर आहेत सर्व विषयाचे, म्हणजे मानसशास्त्र असेल किंवा सामाजिक शास्त्रे असतील, परिसर अभ्यास, त्याचबरोबर इंग्रजी असेल, मराठी असेल, ठीक आहे, गणित असेल, या सर्व विषयाचे ओल्ड पेपर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळून जातील. जे तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील, पाहता येतील, त्याचबरोबर व्ह्यूसुद्धा करता येतील. अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न पाहिले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जे आपले मित्र TETची तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.